नागपूर त्र्यंबक रोडवरील हॉटेल नानाच्या मळ्यामागील जाधव संकुल लिंक रोडवर आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने असलेल्या MH15 JY2476 होंडा स्टीम आणि MH15 KH 6993 सुझुकी ॲक्टिवा या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी मयत युवकास जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले। या घटनेविषयी अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, मात्र पोलिसांनी ही गर्दी आटोक्यात आणली आहे। आज या ठिकाणी आता जो काही अपघात झालाय हा रस्ता जरी पाटील पार्क जाधव संकुलकडे जात असला परंतु टर्न असल्यामुळं मी प्रशासनाला एवढीच विनंती करेल की आत्ताचा जो काही प्रथमदर्शनी बघितलं की या रस्त्यावर गतिरोधकची फार गरज आहे। दोन्ही टू व्हीलरवर व्यक्ती जात असताना आणि रस्त्याचं डांबरीकरण झाल्यामुळे रस्ता चांगला झाला। जेव्हा रस्ता आत्ताच एक शेतकरी सांगत होता खराब रस्ता होता तर गाड्या हळू चालायच्या, परंतु आपल्या नागरिकांनी सुद्धा रस्ता जर प्रशासनाने चांगला केला तर मग गाडीचा स्पीड हा किती वेगात पाहिजे। दोन्ही टू व्हीलरचा एकमेकाशी ॲक्सिडेंट होऊन एक व्यक्ती जागेवरच त्यांचा अंत झालेला आहे। कृपया करून सर्व तरुण मंडळींना आम्ही एवढंच विनंती करतो की जरी मळ्या परिसरातून रस्ता जात असला परंतु गतिरोधक टाकणं हे फार गरजेचं आहे आणि वाहन हळू चालवावे एवढीच सगळ्यांना आम्ही विनंती करतो। नेमकं कधी हा प्रकार घडला? आता अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडला। मी नेमकी टँकर घेऊन इकडून जात असताना आहे ना त्या टँकर फक्त वळूनच आणला। मी तिकडून येताना दोन गाड्या एकमेकांना ठोकल्यानंतर एकमेकाला एक जण डायरेक्ट गवतात जाऊन पडला तर डायरेक्ट रस्ता घासला गेला। त्याला उचलायला गेलो तर तो अनकॉन्शियस म्हणजे ऑन दी स्पॉट गेला। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही।